नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. विषय असा आहे, कधी घडलं नव्हतं. असा विद्वान व प्रकांड पंडित असं लोक म्हणतात की असा कधी झाला नव्हता. तो या वेळेला झाला. अहिल्यानगरमधले देवव्रत महेश रेखे यांनी ते दंडक्रम पारायण 2000 श्लोकांचं काहीतरी तुमच्या वेदांमधलं 2000 ते श्लोक, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी जो काही नियम होता त्या सगळ्या नियमांनुसार, मग त्याच्यामध्ये ते काय नुसतंच फक्त पाठ करून म्हणायचं नव्हतं. 50 दिवस लगातार ते चालू होतं. त्याची लय, त्याची चाल, त्याची चढ उतार त्या मंत्रांमधले, या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित म्हणतोय आम्ही. त्यांना ते सगळं करायचं होतं आणि त्यांनी ते सगळं केलं. आणि ते झाल्यानंतर दुसऱ्यांदा कुणीतरी सगळा विक्रम आणि या सगळ्या गोष्टी केल्यात. कधीच्या शतकामध्ये किंवा कधीच्या काळामध्ये हे सगळं होतंय, ज्या काळामध्ये मुलांना साधा शुभम करोती म्हणता येत नाही, ज्या काळामध्ये साधा एखादा मनाचा श्लोक आपल्याला म्हणता येत नाही, ज्या काळामध्ये आपलं सोडा आपल्या घरी येणारे पूजापाठ करणारे जे पंडित बिंडित आहेत ना, मोबाईल ठेवून पुढं पुस्तकं वाचून मंत्र म्हणणारे, काय म्हणतात त्याला, बोगस म्हणायला काही हरकत नाहीये. बोगस, अर्धे बोगस. कशासाठी? पैशांसाठी, फक्त पैशांसाठी. आपली पूजा काय बोलतात, काय त्यांना माहीत असतं. आपल्याला ते काही कळत नाही, कारण आपल्याला त्यातलं काही माहिती नसतं. तो कुठला मंत्र म्हणतोय, काय मंत्र चालू असतं आपलं. त्यांचं तोंड फक्त अर्ध्या तासात उरकून जातात, सगळं सांगून जातात. या कोपऱ्यात हे ठेवा, त्या कोपऱ्यात ते ठेवा. वास्तुशास्त्र आपल्याला शिकून जातात. बरं, त्याच्या घरात काय चाललंय त्यालाच माहिती नाही. असे बोगस काही लोक, ती देखील या सगळ्या गोष्टी वाचन वगैरे करतात. पण देवव्रत महेश रेखेंनी जो काही विश्वविक्रम केलाय, त्याच्यावरती अनेक सो कॉल्ड सेक्युलर, अनेक आरक्षणामधून शिकून मोठी झालेली लोक दीडशहाने म्हणतात की त्यात एवढं मोठं काय. आम्हाला तर बॉलिवूडची सगळी गाणी विणी पाठ आहेत. त्या 2000 श्लोकांचं एवढं मोठं काय कौतुक सांगताय तुम्ही की बघावं ते तिथं सगळं त्यांचंच गुणगान गातात, त्यांच्याच सगळ्या गोष्टी करतायत. त्यांनी 2000 मंत्र म्हणल्यानंतर नरेंद्र मोदींनी, मोठमोठ्या सगळ्या लोकांनी त्यांचं कौतुक केलं. आणि या देशामध्ये, या सनातन धर्मामध्ये 19व्या वर्षी इतकी मोठी कला, इतकं मोठं ज्ञान प्राप्त करणारे देवव्रत म्हणून त्यांना काल घोषित केलं. आणि हे सगळं पाहून भारतातल्या तरुणांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित झाले की नक्की आपण मार्गाला कुठल्या चाललोय, आम्हाला नक्की काय हवंय, ज्ञान म्हणजे काय, नक्की ज्ञानाची व्याख्या काय. आम्हाला या सगळ्या गोष्टी समजणं फार महत्त्वाचं आहे. मोबाईल चालवायला आला, काहीतरी इंटरनेटवरती, लॅपटॉपवरती, तुमच्या पीसीवरती काहीतरी बसून करता आलं म्हणजे आम्हाला ते ज्ञान वाटू लागले, ते आम्हाला आमचं काहीतरी स्किल वाटू लागलं, आमच्या बुद्धीचा तो सगळ्यात मोठी ताकद आम्हाला वाटू लागली. आम्हाला असं वाटतं की आम्हीच कोणतरी, आम्हालाच सगळं समजतं, आम्ही हे असं काहीतरी निर्माण केलं, अरे आम्हाला समजतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, पूर्वीच्या काळामध्ये ज्ञानाची किंमत, ज्ञानाची व्याख्या म्हणजे काय, की याच्या आधी कधी झालं नव्हतं, याच्या पुढे कधी होणार नाही, ते मी करून दाखवलं माझ्या ज्ञानाच्या बुद्धीच्या जोरावरती. त्याला आपण ज्ञान म्हणायला किंवा त्याला स्वतःची एक काय म्हणू, आपली ताकद म्हणायला काही हरकत नाहीये. कोणीतरी लॅपटॉप, फोन बिन तयार करून ठेवलेत कधीच्या काळी, कुठल्या शास्त्रज्ञांनी, कुणी या मोठ्या लोकांनी, ते आम्ही वापरतोय, ते आम्ही वापरून सांगतोय की आम्हाला काहीतरी जास्त कळत आहे. संख्यांचा शोध आम्ही नाही लावला. आम्ही जे काही आमच्या वेदांमध्ये, आमच्या ऋषीमुनींनी, आमच्या सगळ्या लोकांनी, महापुरुषांनी जे काही आमच्यापर्यंत आणलं, ते आम्ही सगळं पुढं चालवत आलोय. आणि आम्ही आता आम्हाला छान समजू लागलोय की हे सगळं आम्हीच करतोय, आम्हाला सगळं समजतं. पण त्यावेळेला टेक्नॉलॉजी नसताना, त्यावेळेला काही नसताना, नालंदा सारख्या मोठ्या विद्यापीठ त्या काळची, जिथं या जगाला चालवण्याची, या ब्रह्मांडाला चालवण्याची ताकद होती आणि त्याचा अभ्यास, त्याची पुस्तकं त्यावेळेला लिहिली होती. याचा अर्थ विचार करा की ही लोक बुद्धीनं काय तल्लक असतील. साधी गोष्ट नाही आहे 2000 श्लोक म्हणणं 19व्या वर्षी. 10 15 वर्ष लागतात या सगळ्या परिक्रमा पूर्ण करायला, तरी होत नाहीत. आम्ही कशासाठी भांडतोय? आरक्षणासाठी. आम्हाला काय हवंय? आमची बुद्धी कुठपर्यंत चालते? आम्ही आमच्या बुद्धीला किती ताण देतोय? आम्ही दिवसभर फोन, दिवसभर आमचे सांसारिक सगळ्या गोष्टी, आमच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी यात आपण अडकून पडलोय. पण नक्की ज्ञानाची व्याख्या काय, स्मरणशक्तीची ताकद काय, ही गोष्ट या अशा गोष्टींमधूनच सिद्ध होते. म्हणून त्यावेळेला तपधारणा, ध्यानधारणा ही जी सगळी करायची ना, ती याच्यासाठीच करायची की माझ्या बुद्धीची ताकद काय, माझ्या स्मरणशक्तीची ताकद काय,
माझ्यामध्ये काय असं वेगळं आहे? आम्ही आमच्या या सगळ्या आत्ताच्या तरुण पिढीला हेच कळत नाहीये की नक्की ज्ञानाची व्याख्या, स्मरणशक्तीची व्याख्या, ताकदीची व्याख्या नक्की काय? आम्हाला 4-5 गाणी आली, आम्हाला त्या फुटबॉल प्लेयरनं हे इतके गोल केले, हे आम्हाला ज्ञान वाटतं. म्हणजे ते लक्षात ठेवणं हे आम्हाला ज्ञान वाटतं. एक गोष्ट लक्षात घ्या, हे लक्षात ठेवणं म्हणजे आम्हाला ज्ञान वाटतं. कुठल्या हिरोईनने काय पिक्चर काढला, कुठल्या हिरोईनच्या पिक्चरमध्ये कुठलं गाणं आहे, तिचं आवडतं गाणं कुठलं, तिचा आवडता रंग कुठला, या सगळ्या उच्चाप्त्या आम्हाला तेवढंच माहिती असतं फक्त. बाकी आम्हाला काय माहिती आहे? आमचा सनातन धर्म हा आम्हाला एक गोष्ट शिकवतो, म्हणजे जी मी वाचलंय, मला जे समजते तुम्हाला सांगतो. सनातन धर्म हा समजून घेण्याचा धर्म आहे. तो समजून घेऊन, आत्मसात करून, तो पाठ करून, डोक्यात ठेवून इतरांना तो प्रेमाने सांगण्याचा धर्म आहे. आम्हाला आमच्या धर्मामध्ये सांगितलं नाही धर्म परिवर्तन करा, दुसऱ्या धर्मांना मारून टाका, दुसरीकडे जाऊन काहीतरी सगळं हे करून टाका, उद्ध्वस्त करून टाका. आम्हाला नाही सांगितलं जात. आम्हाला जे चांगलं आहे ते शिकवलं जातं. पण देवव्रतांनी जे काही काल केलं, परवा जे काही त्यांनी विश्वविक्रम केला, त्याच्यावरती हसणारे, त्यांना तुच्छ समजणारे, तुमच्यासारख्या आरक्षणाच्या जीवांवरती ज्ञान आणि आरक्षणाच्या जीवांवरती मोठं होता येत नाही, पदांवरती बसता म्हणजे काय करता येत नाही आरक्षणाच्या जीवावरती. सगळ्याच गोष्टी आरक्षणाला बाजूला काढा या देशातून. सगळ्यांसाठीच सांगतोय, आरक्षण बाजूला काढा. मग कळेल प्रत्येकाच्या ज्ञानाची किंमत, मग कळेल प्रत्येकाची कुवत, प्रत्येकाच्या स्मरणशक्तीची, प्रत्येकाच्या ताकदीची. आम्हाला कुबड्या दिलेत ना ह्याच्या आरक्षणाच्या, आणि मग जे आम्ही सगळा जग आंधळं झाल्यासारखं आम्ही जे बोलत सुटलोय, जरा करून बघा एकदा. साधे आमच्या मुलांना शुभम करोती म्हणायला सांगितली तर ती येत नाही. आम्हाला पसायदान किती जणांना येतो, राष्ट्रगीत येत नाही. राष्ट्रगीत आपल्याला येत नाही, याच्यासारखं दुर्दैव नाही आपलं. आणि ही आत्ताची पोरं सगळी फोन दिल्या हातात म्हणून कुठल्याही टीका कोणावरही करत बसतायत. अरे तुमची लायकी काय? आपण बोलतो काय? आपण करतो काय? 2000 श्लोक त्या लयेत, त्या सगळ्या गोष्टी, त्या पायाची धूळपण नाही तुम्ही हे बोलणारे. आणि हे कोण? हे विशिष्ट विचारसरणीचे सेक्युलरवादी, स्वतःला महापंडित विद्वान समजणारे, आरक्षणाच्या जीवांवरती. यांना मला सांगणे, आरक्षण जरा बाजूला ठेवा, तुमच्यातलं दम एवढा तर करून दाखवा. काहीतरी या देशात, या जगात काहीतरी बनवून दाखवा, काहीतरी करून दाखवा. तुमच्या ज्ञानाची किंमत, तुमच्या स्मरणशक्तीची किंमत कळू द्या, तुमच्या आतली ताकद, तुमची कुवत समजू द्या. मग तुम्हाला कळेल की नक्की ज्ञान म्हणजे काय, ज्ञानाची व्याख्या म्हणजे काय. 60% पडलेला आमचा IAS ऑफिसर आणि IPS होऊन बसलेत आणि संघर्षाच्या गोष्टी, प्रेरणा दुसऱ्यांना सांगतायत सभा घेऊन. अरे कसला तुझा संघर्ष, कसला तुझा काय चाटायचे त्या संघर्षाला? तुला कुबड्या दिल्यात ना शेवटी धरायला, त्या गोष्टीला अर्थच नाही. जिथं आधार आहे तिथं अर्थच नाही. म्हणून पूर्वीच्या काळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असणारी ही सगळी प्रकांड पंडित लोक, ज्यांना प्रचंड मोठं ज्ञान होतं, एखादी गोष्टीचं निरीक्षण होतं, एखादी गोष्ट पाहून ती स्मरण करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी, आता जाती इथं आलीच म्हणून काही विशिष्ट ब्राह्मण लोकांना या पदावरती आणून बसवलं होतं. म्हणजे जो जे चांगलं काम करेल त्याला तिथे बसवलं होतं. म्हणून ज्ञानाची किंमत, आपली स्मरणशक्ती, आपल्या सगळ्या गोष्टी फार क्वचित लोकांना मिळतात, फार क्वचित लोकांना. आणि त्याच्यामध्ये सनातन धर्म आणि सनातन आपला धर्म, आपला हिंदू धर्म एक काळी, प्राचीन काळामध्ये एक मोठं नाव होतं. कारण आपण या सगळ्या गोष्टीचा शोध लावला, आपण या सगळ्या गोष्टी जगासमोर आणल्या. आणि मग आमची नालंदा आणि तक्षशिला ही सगळी विद्यापीठं जाळून हे इंग्रजांनी हे मुघल बिगल सगळं घेऊन इथून चोरून तिकडे गेले. मग छाती ठोकून सांगायला लागले या आरक्षणांसारखं आम्ही केलं. पण जे काही कालची घटना झाली देवव्रतांची, त्यांनी जे काही करून दाखवलं, त्याच्यावरती टीका करणारे, त्याच्यावरती बोलणाऱ्यांना मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे की तुमची लायकी नाही आहे. तुमची जर तेवढी लायकी असती ना, ज्या माणसाची लायकी असते ना, त्याला काही प्रत्येक गोष्ट लोकांना सांगण्याची काही गरज नसते. त्याच्यामध्ये ती करण्याची ताकद असते आणि जग त्याची दखल घेतं. टीका करणाऱ्या सगळ्यांना माझं एकच उत्तर आहे, तुम्ही देखील काहीतरी करून दाखवा आणि त्यानंतर बोला.